एक मुलगा मुलगी हातात हात घालून चालत गेले तर कोणी त्यांच्याकडे डुंकून बघेल का? नाही, कारण ते नॉर्मल आहे. पण विचार करा, आज त्याच लक्ष्मी रोडवर जर त्या मुला मुलींनी एकमेकांचा किस घेतला तर पुणेभर बॅनर लागतं. मास्टरबेशन योग्य की अयोग्य? शाळा कॉलेजमध्ये असतात आणि दिवसातून 2, 4, 5 वेळेला मास्टरबेशन करतात. त्याच्यानी त्यांचा अभ्यासात ते मागे पडतात, करिअरमध्ये मागे पडतात, शाळा कॉलेज बुडवतात. खूप जास्त मास्टरबेशन केल्यानं काय होतं ते एक जरा समजावून सांगा. खूप जास्त मास्टरबेशन हे कुठल्याही व्यसनाव्यतिरिक्त नाही, ते व्यसनच आहे. मी माझ्या कित्येक मित्रांना बोलताना पाहिलंय की ते मास्टरबेशन केल्याशिवाय झोप लागली. काहीतरी विचित्र पोझिशन घेतली, कोणाचं लिंग काहीतरी एवढं मोठं आहे, कोणाची छाती एवढी मोठी आहे आणि मग त्यांनी काहीतरी विचित्र पद्धत करून संबंध ठेवले. ते विकलं जाऊ शकतं. म्हणजे साऊथचा पिक्चर. सेक्स रिलेटेड नॉलेज मिळतं ते फक्त सोशल मीडिया किंवा व्हिडिओच्या माध्यमातून, आणि त्याच्यामुळेच आज वर्ल्डमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग 2 इंडस्ट्री, एक तर ॲम्युनेशन म्हणजे शस्त्रास्त्र मेकिंग आणि दुसरं पॉर्न इंडस्ट्री. ब्लंट प्रश्न आहे, लिंगाची साईज वाढवली जाऊ शकते का? स्प्रे, गोळ्या, मलम, मालिश करून लिंगाचा आकार वाढवता येत नाही. म्हणजे असं झालेलं आहे की तरुण मुलांना एजेड बायका जास्त भावत आहेत आणि एजेड बायकांना सुद्धा तरुण मुलं जास्त हे होत आहेत. म्हणजे वाईसा वर्सा अशा पद्धतीनं आहे. हे का होत आहे? एकीकडे येतं एक लैंगिक शिक्षण आणि दुसरीकडे येतो एक आता त्याला स्वैराचार म्हणायचा की नाही तोच माझा पुढचा प्रश्न आहे, की आजकालचे जे काही IT कंपनीजमधले कपल्स आहेत किंवा जे फॉरवर्ड झालेले आहेत, थोडंसं वेस्टर्न कंट्रीजचा त्यांच्यावरती हे आहे, कपल स्वॅपिंग, त्याच्यानंतर मल्टिपल कपल, ज्याला गँग वगैरे सेक्स म्हणू शकतो आपण. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्यात करतोय, आम्ही काही म्हणजे आम्ही आमच्या आनंदासाठी करतोय आणि हे आमचं इंटरनल मॅटर आहे. आणि हे आजकाल प्रकार पुण्यामध्ये वगैरे खूप वाढत आहेत, आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत. हे योग्य आहे का? आज समाजामध्ये जेव्हा आपण राहतो त्यावेळेला सामाजिक भान ही गोष्ट राखणं माझ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक समाजाचे काही मापदंड असतात. आता विचार करा, एक साधारणतः 20-30 वर्षापूर्वी, 20-30 पण नाही, एक 20च वर्षापूर्वी शाळा कॉलेजमध्ये जर का आपण गेलो तर मुलं वेगळी, मुली वेगळ्या बसायच्या. आमच्या वेळेत तसं अगदी बरोबर. आज जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला मला असा एकही बाग दिसत नाही जिथं मुलं मुली एकत्र बसलेलं नाही. त्यावेळेला समाजाने ती गोष्ट मान्य केली होती की मुलं मुली वेगळे बसणार. आज समाजाने गोष्ट मान्य केली आहे की मुलं मुली एकत्र बसू शकतात आणि आम्हाला ते मान्य आहे. आज जर का पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती एक मुलगा मुलगी हातात हात घालून चालत गेले तर कोणी त्यांच्याकडे डुंकून बघेल का? नाही, कारण ते नॉर्मल आहे. पण विचार करा, आज त्याच लक्ष्मी रोडवर जर त्या मुला मुलींनी एकमेकांचा किस घेतला तर पुणेभर बॅनर लागतील. सोशल मीडियावरती व्हायरल होईल व्हिडिओ. बरोबर. का? कारण त्या समाजाला अजून ते मान्य नाही ना. आज तुम्ही युरोपियन कंट्रीजमध्ये जा, तुम्ही वेस्टर्न वर्ल्ड म्हणला, तिथे ही गोष्ट मान्य आहे. म्हणजे तिथे रस्त्यावरून चालताना एका व्यक्तीने दुसऱ्याचा किस घेणं हे अतिशय नॉर्मल आहे. कोणी डुंकून पण बघत नाही. जसं आपल्याकडे चौपाटीवरती वगैरे आहे, बीचवरती. पण म्हणजे आपल्या समाजामध्ये काय मान्य आहे, काय अमान्य आहे, ही माहिती आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींना किंवा लग्न झालेल्या जोडप्यांना समजून सांगण्याची जबाबदारी समाजाची आहे. ती जर का जबाबदारी आपण नाही पार पाडली ना, तर मग हे जे काय म्हणतायत की हे आमचं वैयक्तिक गोष्ट आहे, ती वैयक्तिक गोष्ट अयोग्य होऊ शकते. कारण आपल्या समाजामध्ये काय गोष्टी मान्य आहेत त्यांना अनुसरून आपलं लैंगिक सहजीवन साकारणं ह्याला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण कपल स्वॅपिंग म्हणतोय, ग्रुप सेक्स म्हणतो आहे, त्यावेळेला ती गोष्ट तुमच्या बेडरूम पुरती मर्यादित राहत नाही. ती मे बी छोटा भाग असेल समाजाचा, पण तो सामाजिक होतो आणि ते सामाजिक भान राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ते नाही झालं की मग अडचणी निर्माण होतात आणि मग त्या ह्याच्यामध्ये मग कोणाला जबरदस्तीने संबंध ठेवायला उद्युक्त केलं जातं, कोणावर अत्याचार केले जातात आणि त्यामुळे प्रत्येक समाजामध्ये जे मापदंड आहेत ती मापदंड पालन करणं आणि आपलं वैवाहिक लैंगिक सहजीवन साकारणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. ती मापदंड बदलतात. बरोबर. आपण आत्ताच म्हणलं ना की 20 वर्षापूर्वी नाही, आज आहे. पण ही बदललेली मापदंड सांगणार कशी?
बरोबर. ती जाहिरातीतून नाही होत ना. हं. ती जोपर्यंत आपण शिकवत नाही तोपर्यंत जाणवत नाही. तुम्ही मगाशी म्हणलात चौपाटीवरती किस घेतलेला चालतो. हं. तर हे सांगितलंय ना कोणीतरी, की तिथे एका भागात गेला तर नॉर्मलाईज चालतं, झालं या एरियात. ह्या भागात आला तर नाही चालत. बरोबर. बरोबर आहे. हां. म्हणजे हे तुम्ही मान्य कराल, हं. की ह्या भागात चालतं, ह्या भागात नाही चालत. ही सामाजिक भान कोणी देणार? हं. एक समाज म्हणून आपली गरज आहे. हं. म्हणजे ह्याच्यामुळे लैंगिक शिक्षणाबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. बरं. आत्ता आपण या सेक्सविषयी बोलतोय आणि जे काही समाजामध्ये गैरसमज पसरलेले आहेत ते गैरसमज दूर करणं हेच आजच्या पॉडकास्टचं आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार मला पुढचा जो प्रश्न पडतो, सेक्स जेव्हा आपल्याला मिळत नाही, मुलं असो मुली असो, तर एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे आहे मास्टरबेशन. त्याला घेऊन माझा हा पहिला प्रश्न आहे. खूप सारे मिथ्स आहेत मास्टरबेशनला घेऊन. पहिले तर मास्टरबेशन योग्य की अयोग्य इथून आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिलं मास्टरबेशन म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात. मास्टरबेशन म्हणजे काय, की ज्या वेळेला मला माझा पार्टनर नाही आहे आणि माझी लैंगिक इच्छा जागृत झाली आहे, त्यावेळेला मी स्वतःच्या शरीराला सुख देणं याला मास्टरबेशन आपण म्हणतो. हे मास्टरबेशन दुसरं एक जे मी म्हणतो नेहमी ते म्हणजे की मास्टरबेशन स्त्रिया आणि पुरुष दोघंही करतात. बरं. हे गैरसमजच काढून टाका की फक्त पुरुष करतात. हं. हं. पद्धत वेगळी, पण दोघंही स्वतःच्या शरीराला सुख देऊ शकतात. बरं. त्यामुळे ज्या वेळेला माझी इच्छा होतीये त्यावेळेला माझ्याकडे पार्टनर जर अवेलेबल नसेल तर त्यावेळेला मी माझ्या शरीराला सुख देणं ह्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही. हे किती चांगलं आहे, कारण जर का माझी लैंगिक इच्छा झाली, पार्टनर नाही आहे, तर मी दुसऱ्या व्यक्तीवर जाऊन अत्याचार करण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला जर सुख दिलं तर चांगलं आहे ना. मग त्याच्यापेक्षा वाईट काय? इथपर्यंत वाईट काय? हां. अतिरेक जेव्हा होतो, हं. म्हणजे मास्टरबेशन हे आपण जेव्हा गरज नसताना करतो हं. किंवा आत्ता वेळ आहे, हं. आत्ता मला काही करायला नाही आहे, त्यावेळेला करतो, हं. एक टाईमपास म्हणून करतो, त्यावेळेला मास्टरबेशनचा अत्याचार आणि अयोग्य वापर होतो. हं. आणि मग ह्याला आम्ही व्यसन म्हणतो. कुठलंही व्यसन वाईट नसतं. मग ते सिगरेटचं असो, तंबाखूचं असो, दारूचं असो किंवा मास्टरबेशनचं असो. हं. सो मास्टरबेशन परसे चांगलं आहे, हं. पण ते आपण कधी करतोय ह्याला खूप महत्त्व आहे. आपली लैंगिक इच्छा जागृत झाल्यानंतर जेव्हा आपण करतो त्यावेळेला मास्टरबेशन नक्कीच चांगलं आहे. हं. पण आज मी अनेक मुलं मुली बघतो की जे शाळा कॉलेजमध्ये असतात आणि दिवसातून 2, 4, 5 वेळेला मास्टरबेशन करतात. त्याच्याने त्यांचा अभ्यासात ते मागे पडतात, करिअरमध्ये मागे पडतात, शाळा कॉलेज बुडवतात. हं. कितीतरी IT कंपनीमध्ये जे वर्क फ्रॉम होम कल्चर झालं ना चालू, त्याच्यानंतर हे खूप जास्त झालं आहे हं. की आत्ता माझं काम संपलं, आता काय करू, मास्टरबेशन करतो. हं. तर ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट चूक आहे, ही अयोग्य आहे. आपण मास्टरबेशन त्याच वेळेला करायला पाहिजे ज्या वेळेला माझी लैंगिक इच्छा जागृत झाली आहे, पार्टनर नाही आहे, त्यावेळेला मी मास्टरबेशन पण करायला याची फ्रिक्वेन्सी खूप वाढते ना. आता कित्येक अशी आजूबाजूला मुलं आपल्याला पाहण्यात येतात की ते 5-5, 7-7, 8-8 वेळा दिवसातून मास्टरबेशन करतात आणि हे जे काही डोपामाइन वगैरे सिक्रेट होतं ते करत असताना तर ते त्यांना वारंवार ते सुख पाहिजे असतं आणि ते झाल्याच्या नंतर जे डेबिलिटी त्यांच्या शरीरामध्ये येते, जे काही ॲडवर्स इफेक्ट त्यांच्या शरीरावर होतात, खूप जास्त मास्टरबेशन केल्यानं काय होतं ते एक जरा समजावून सांगा. मी म्हणलं ना की खूप जास्त मास्टरबेशन हे कुठल्याही व्यसनाव्यतिरिक्त नाही, ते व्यसनच आहे, त्याच्याहून मोठं आहे. अगदी. हां. म्हणजे जसं सिगरेट दारूनी आपल्या शरीरावर नुकसान होतं, मी म्हणेन मास्टरबेशननी जेव्हा अति केलं जातं त्यावेळेला शारीरिकपेक्षा मानसिक आघात जास्त होतात, सामाजिक आघात जास्त होतात. म्हणजे आपण करिअरमध्ये मागे पडतो, आपल्या शिक्षणात मागे पडतो, आपले मित्रमैत्रिणी गायब होतात, आपला खेळ, अभ्यास ह्याच्यावरती परिणाम होतो, आपल्या एकमेकांच्या नात्यांवर परिणाम होतो. मग अशी कितीतरी माझ्याकडे जोडपी आहेत ज्याच्यामध्ये लग्न झालंय पण तो पुरुष फक्त मास्टरबेट करतो, सेक्स करत आणि संबंध ठेवत नाही. कारण त्याला ते इझी आणि काय बोलतो त्याला, ती मानसिकताच ती झालेली आहे. ॲक्च्युअल सेक्स करू शकत नाही आहे तो. अगदी बरोबर. कारण काय होतं ना की मास्टरबेशन जेव्हा आपण करतोय त्यावेळेला आपण खुद के राजा आहे. मी माझ्या पद्धतीने करणार, मला पाहिजे तसं करणार, मला जे आवडतं ते करणार. त्याच्यामुळे मग जर पार्टनर आला ना तर बऱ्याच मुलांना
हे भीती वाटते की अरे मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय करू शकेन का, मी माझ्या पार्टनरला योग्य सुख देऊ शकेन का, मी तिथे कुठे कमी पडेन का, आणि त्याच्याने अडचणी निर्माण होतात. आता एक मला नेहमी सांगावंसं वाटतं की जे एक्सेस मास्टरबेशन करतात, तुम्ही आत्ता डोपामीन आणि चांगले हॉर्मोन्सचा विषय काढलात, तर मास्टरबेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण एक सेट रुटीनप्रमाणे करतो. म्हणजे मला माहिती आहे की मला माझ्या डाव्या गालाला हात लावल्यावर चांगलं वाटतं, फाईन. मास्टरबेशन करताना मी कुठल्या पद्धतीने हात लावणार मला माहिती आहे, किती जोरात हात लावणार मला माहिती आहे, कुठल्या हाताने हात लावणार मला माहिती आहे, कुठल्या दिशेने हात लावणार मला माहिती आहे. पण जेव्हा आपण संबंध ठेवतो आणि मी माझ्या पार्टनरला सांगतो की माझ्या गालाला हात लाव कारण मला चांगलं वाटतं, त्यावेळेला माझा पार्टनर कदाचित असंच लावेल, कदाचित उलटा लावेल, कदाचित वेगळा लावेल, फोर्स वेगळा वापरेल, कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करेल. आणि त्याच्यामुळे मास्टरबेशनपेक्षा ॲक्च्युअल सेक्स इज ऑलवेज एन्जॉयबल. कारण तिथे मला वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळू शकतो. बरोबर. मास्टरबेशनमध्ये मला माहिती आहे मला कसा आनंद मिळणार आहे, आणि त्याच्यामुळे ती सवय तेच करून बऱ्याच वेळेला त्याची सवय लागते, पण त्याच्यातून तेवढा आनंद मिळत नाही म्हणून आपण शोधत राहतो. तर ॲक्च्युअल जेव्हा आपण संबंध करतो त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचा आनंद दरवेळेला मिळतो. कारण आपला पार्टनर कसा रिॲक्ट करेल, कुठल्या पद्धतीने रिॲक्ट करेल, आपण सांगितल्यावरही कसं करेल हे आपल्याला कळत नाही. आणि ते जे अँटिसिपेशन आहे ना, त्याच्याने शारीरिक संबंध हे मास्टरबेशनपेक्षा जास्त आनंददायी असतात. आणि ही जाणीव जेव्हा होते ना, कधी होते ज्यावेळेला खरंच आपण संबंध ठेवतो. पण ही मुलं मुली काय करतात, ती जाणीवच करून घेत नाहीत आणि मग जे आपलं सेट रुटीन आहे तेच करत राहतात. कोणालाही बदल नको असतो, पण तो बदल चांगला असेल ह्याची जाणीव झाली की मग बदल पाहिजे असतो. आणि त्याच्यामुळे ही जाणीव जेव्हा आपण त्यांना करून देतो तेव्हा मग ते मास्टरबेशनकडे बघत पण नाहीत आणि मग शरीर संबंधाकडे येतात. सो मास्टरबेशन त्याच वेळेला करायला पाहिजे ज्या वेळेला आपली लैंगिक इच्छा झाली आहे, आपल्याकडे पार्टनर नाही आहे, त्यावेळेला आपल्याला नक्की मास्टरबेशन जाणीवाणी असेल तर. अगदी बरोबर. म्हणजे दुसऱ्यावर जाऊन काहीतरी अत्याचार करणं किंवा विकृती करणं त्याच्यापेक्षा स्वतःच्या प्रायव्हसीमध्ये आपण स्वतः करण्याच्यात काहीच गैर नाही आहे. मी माझ्या कित्येक मित्रांना बोलताना पाहिलंय की ते मास्टरबेशन केल्याशिवाय झोप लागत नाही त्यांना. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण मास्टरबेशन का करतोय हे महत्त्वाचं. मी झोप लागण्यासाठी मास्टरबेशन जर करत असेल तर ते कारण चूक आहे ना. मी मास्टरबेशन का करतोय, तर मला आनंद मिळावा, मला लैंगिक आनंद मिळावा याच्यासाठी. जर का मी झोप येण्यासाठी मास्टरबेशन करत असेल तर ते व्यसन आहे. सो त्यामुळे माझी लैंगिक इच्छा झाल्यावर मग मी जेव्हा मास्टरबेशन करतो त्यावेळेला मला झोप येत नाही, तर त्यावेळेला मला तो आनंद मिळतो. मला त्याच्यामध्ये तो जो लैंगिक रस म्हणा किंवा काय समाधान म्हणा हे मला मिळतं, ज्याच्याने मला चांगलं वाटतं, मला उलट उत्तेजित झाल्यासारखं वाटतं, मला मानसिक शांतता मिळते. याच्यासाठी आपण करायचं आहे. स्त्रिया देखील हे करतात. ॲब्सोल्युटली. कोणीही व्यक्ती जिला लैंगिक इच्छा जागृत होते त्यावेळेला ती पार्टनर अवेलेबल नसेल तर मास्टरबेशन करते. दुर्दैव आपल्या देशात असं आहे की कितीतरी स्त्रियांना हे माहिती नाही आहे की मास्टरबेशन कसं करायचं, आणि त्याच्यामुळे त्या योग्य प्रकारे स्वतःला शमवू शकत नाहीत. सो त्यामुळे त्याची जाणीव होणं, ते कसं करायचं, काय करायचं, कसं स्वतःला आनंद देता येईल हे जाणीव होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती जाणीव व्हायला काही काळ जायला लागतो, काही काळ आपल्याला द्यायला लागतो. ते नाही दिलं तर मग ती इच्छा शमवण्यासाठी मग ती स्त्री असेल, तो पुरुष असेल, कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला अप्रोच करणार आहे. आणि मग ती व्यक्तीने जर का गैरफायदा घेतला तर ते किती मोठं नुकसान आहे. आणि त्यामुळे मास्टरबेशननी आपल्याला
ते इजा वरदानासारखंही किती आहे होते. आणि शापही आहे. एक्झॅक्टली. प्रत्येक गोष्ट आपण जर का योग्य वापरली तरी चांगली आहे ना, पण ती जर अयोग्य वापरली तर त्याचं नुकसानच होणार आहे. सो हेच गोष्ट जर का आपण आपल्या पार्टनरबरोबर इच्छा नसतानाही संबंध ठेवायचा जबरदस्ती केली तर तेच होणार आहे ना. बरोबर. म्हणजे मास्टरबेशन एक्सेसिव्हली करून आपण जे म्हणतोय तेच संबंध ठेवला नाही होणार आहे. त्यात फरकच नाही. बरोबर. आता आपण सगळे मिथ्स बस्ट करतोच आहोत, तर पुढे जाऊयात. मला असं वाटतं की तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला सेक्स रिलेटेड नॉलेज मिळतं ते फक्त सोशल मीडिया किंवा व्हिडिओजच्या माध्यमातून, आणि त्याच्यामुळेच आज वर्ल्डमध्ये फास्टेस्ट ग्रोईंग 2 इंडस्ट्रीत, एक तर ॲम्युनेशन म्हणजे शस्त्रास्त्र मेकिंग आणि दुसरं पॉर्न इंडस्ट्री, हे खूप जास्त वाढते कारण डिमांडसुद्धा तेवढीच आहे. आणि ह्या पॉर्न फिल्म्स बघून किंवा पॉर्न व्हिडिओज वगैरे पाहून हे आपली लोकं जे काही ॲक्ट करायला जातात आणि तिथंच फार मोठी गफलत होते. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते की साईज. कारण पॉर्न्समध्ये जे काही साईज दाखवल्या जातात त्या साईज आपल्याकडे अवेलेबल नाहीतच, असं एक म्हणजे, आणि हे ते बघून लोकांच्या मनामध्ये आलेलं की साईज एवढी असायला पाहिजे किंवा काय. याच्याविषयीचं मिथ कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं क्लिअर करायला आपण? पॉर्नोग्राफी बघितल्यावर ते जे काय लिंगाचा साईज बघितल्यावरती मलाच धडकी भरते. कारण बरं, दुसरा प्रश्न, ॲक्च्युअलमध्ये असतात की काही हे जे काय पॉर्नमध्ये दाखवतात, पहिलं एक लक्षात घे, पॉर्नोग्राफी का पब्लिश होते तर पैसे कमवायला. बरोबर. राईट. बाकी कशासाठी नाही. म्हणजे जर का ते पैसे कमवायचे आहेत तर त्यांना आता विचार करा की त्या पॉर्नमध्ये जर का मी दाखवलं, एक नॉर्मल व्यक्ती आली, तिचा नॉर्मल पार्टनर आला, त्या दोघंजण एकत्र आले, त्यांच्यात संबंध आले आणि ते बाजूला झाले, ह्याच्यात विकण्यासारखं काय आहे? बरोबर. हे तर मला माहिती आहे ना की मी हे करतोय, हे मी का विकत का घेईन? मी विकत काय घेईन? जेव्हा ते दोघंजणं एकत्र आले, काहीतरी विचित्र पद्धतीने कपडे काढले, काहीतरी विचित्र पोझिशन घेतली, कोणाचं लिंग काहीतरी एवढं मोठं आहे, कोणाची छाती एवढी मोठी आहे, आणि मग त्यांनी काहीतरी विचित्र पद्धत करून संबंध ठेवले, ते विकलं जाऊ शकतं. म्हणजे साऊथचा पिक्चर. आपले एक नॉर्मल मराठी चित्रपट बघायला आवडत नाही लोकांना, साऊथचे का आवडतात तर ते एक्झॅजरेट केलेलं आहे. पण ही माध्यमं ही ती विकायला एक ॲक्शन फिल्म आहे थोडक्यात. पण ही विकायलाच बसलीत ना. त्यांना काय तुम्हाला शिकवायचं आहे का? त्यांना शिकवायचं नाहीच आहे तुम्हाला, त्यांना विकायचं आहे. आणि मग जेव्हा मला विकायचं आहे तेव्हा मी नॉर्मल नाही विकणार ना, मी काहीतरी अतिरंजित करून विकणार ना, त्याच वेळेला विकलं जाईल ना. मग त्यावेळेला ही जर का मला माहिती नसेल की हे लिंग जे आहे हे ॲनिमेशनच्या माध्यमातून किंवा आता AI च्या माध्यमातून हे मोठं केलेलं आहे, हे नॉर्मल नाही आहे, हे जोवर मला कळत नाही तोवर मी तसंच लिंग पाहिजे म्हणून उपयोग करत राहतो, मी उद्योग करत राहतो. आता साईजबद्दलच तुम्ही बोलला तर एक सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवूयात की स्त्रीचा योनिमार्ग जो आहे तो एक साधारणतः 5 ते 6 ते 8 इंच फार झाला, बरोबर आहे. ह्या सगळ्यामध्ये जे काय नर्व एंडिंग्ज असतात की ज्याच्यामध्ये भावना किंवा सेन्सेशन येऊ शकतं ते सुरुवातीच्या 2 ते 3 इंचातच असतं, त्याच्या पुढे कुठलीच भावना नसते. मग माझं लिंग 8 इंचाचं आहे का 10 इंचाचं आहे यांनी फरक पडत नाही. उलट जर माझं एवढं मोठं असेल तर त्या स्त्रीला त्रास होणार आहे, कारण भावना ज्या चांगल्या भावना जे सेन्सेशन सुरुवातीच्या 2 ते 3 इंचामध्येच आहे. त्यामुळे माझं लिंग जर का 3-4 इंचाच्या पेक्षा जास्त असेल तर काहीच फरक पडत नाही आहे. सो त्यामुळे माझं लिंग जास्त असल्याने माझं पौरुषत्व जास्त आहे असं काहीही नाही. ॲक्च्युअल छोटं लिंग स्त्रीला सॅटिस्फाय करण्यासाठी किती सांगितलं ना, सुरुवातीच्या 2-3 इंचामध्येच फक्त नर्व एंडिंग्ज असतात. बरोबर. जिथं स्त्रीला आनंद मिळू शकतो. सो 3 ते 4 इंचाच्या पुढचं कुठलंही लिंग कामाचं नाही, हे समाधान देऊ शकतं. हे समाधान देऊ शकतं. आणि त्याच्यापेक्षाही जास्त आपण त्याचा वापर कसा करतो ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर का तिच्या कलाने तिला आनंद देईल असं हळुवारपणे नाजूकपणे तिला समजून उमजून तिला आनंद देईल असे जर संबंध ठेवले तर मग लिंगाच्या आकाराने काहीच फरक पडत नाही. साईज मॅटर करत नाही, ॲब्सोल्युटली करत नाही.
आणि ॲक्च्युली जे छोटे लिंग म्हणतो ना आपण की जिथे ते 1 इंचापेक्षाही कमी असतात, असे खूप रेअर असतात. आणि तो आजार आहे थोडक्यात. एक्झॅक्टली तो आजार आहे. असे काही सिंड्रोम्समध्ये ह्या गोष्टी होतात, पण त्यावेळेला त्या व्यक्तीला इतर इतके गोष्टी असतात, इतके आजार असतात की लैंगिक संबंध ठेवणं हा त्याच्यासाठी क्षुल्लक गोष्ट असते, करूच शकत नाही. सो त्यामुळे लिंगाचा आकार 99.9% लोकांचा नॉर्मल असतो. तो मान्य करा. आपण त्याचा वापर कसा करतोय हे शिका. ते जर का प्रत्येकाला स्वतःचं छोटं वाटतंय लिंग प्रत्येकाला. आणि माझ्याकडे खूप सारे पेशंट आलेले आहेत माझ्या. आता मी तर ती माझी एक्सपर्टीज नाही तरीसुद्धा जेव्हा एक रॅप बनतो एखाद्या पेशंटसोबत तर त्या गोष्टीसाठी सुद्धा येतो. आणि मला असं वाटतं माझं छोटं आहे, हे वाढवण्यासाठी काही स्प्रे आहेत का. आणि मार्केटमध्ये ढिगभर म्हणजे तुम्ही सर्च केले की अशा गोळ्या, स्प्रे, ऑइल, त्याच्यानंतर अगदी सेक्स करण्यापूर्वीचे जे स्प्रे आहेत ते सगळे येतात. ब्लंट प्रश्न आहे, लिंगाची साईज वाढवली जाऊ शकते का. स्प्रे, गोळ्या, मलम, मालिश करून लिंगाचा आकार वाढवता येत नाही. आणि ॲडचे ॲनिमेशन असे असतात की तू आत्ता एक गोळी खाल्ल्याबरोबर ते एकदम लिंग वाढत जाताना दाखवतात. तसं जर का झालं ना तर माझं बोट पण मला वाढवता येईल, माझं नाक मला वाढवता येईल, माझे कान मोठे करता येतील. सो नाही होऊ शकत, वाढूच शकत नाही. ॲब्सोल्युटली कुठल्याही गोळ्या किंवा स्प्रेनी लिंगाचा आकार वाढत, लांबी वाढत नाही, रुंदी वाढत नाही. ही जी लांबी रुंदी आहे ही जेनेटिक असते. ओके. हां, काही ऑपरेशन्स लोक करतात की ज्याच्यामध्ये लिंगाचा आकार वाढवता येतो. एवढं महत्त्वाचं वाटतं ते. पण ह्याच्यामध्ये मी एक धोका देतो की हा आकार वाढवण्यासाठी आपण जेव्हा ऑपरेशन करतो त्याच्याने आपलं सेन्सेशन कमी होतं. आणि हे गरज आहे का ह्याची पहिली जाणीव लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ह्याची गरज नसते. आणि गरज नसताना जेव्हा आपण हे असले काही ऑपरेशन्स करतो त्यावेळेला लिंगाला इजा पोचते, लिंगाचा शेप बदलू शकतो, लिंगाची जी वक्रता असते ती बदलू शकते, त्याचबरोबर लिंग फ्रॅक्चर होऊ शकतं, अशा खूप गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे गरज लिंगाचा आकार वाढवायची नाहीये, तर त्याचा वापर कसा करायचा, बुद्धीचा आकार वाढवण्याची गरज आहे. एक्झॅक्टली. आणि ते जर आपण केलं ना, ते म्हणलं असं तुमचं 3-4 इंच असेल तरी काही फरक पडत नाही. गरज नाही आपल्याला हत्तीसारखं पाय. पण ही मानसिकता जोवर आपण बदलत नाही तोवर आपण नेहमी आपल्या लिंगाचा आकार छोटाच आहे असं घेऊन येणार. आमचे एक टीचर होते, ते सांगायचे की म्हणजे घोडे जैसा लिंग, पण घोडी तर पाहिजे पुढे, म्हणजे तुला त्या लिंगाचं काय करायचं असं सांगायचे. म्हणजे घोड्याचं लिंग पाहिजे तर ते घोडी पाहिजे ना, तुम्हाला तुला घोडीसाठी जायचंय का, असं ते आमचा प्रश्न असायचा. खूप छान. पुढे आपण येऊयात की जसं मी आता सांगितलं की लिंगाचा आकार वाढू शकत नाही, तसंच मुलीसुद्धा, बायकासुद्धा ब्रेस्ट टाईटनिंग किंवा वजायना टाईटनिंगसाठी मेडिसिन्स घेतात. हे पॉसिबल आहे का. छातीचा आकार वाढवण्यासाठी खूप गोष्टी करता येतात, ऑपरेटिव्ह आहेत, पण सिलिकॉन छातीचा आकार कमी करण्यासाठीही ऑपरेशन्स करता येतात. पण बरेच जण मालिश करून किंवा स्प्रे मारून, गोळ्या मारून करायचा प्रयत्न करतात. याच्यामध्ये होतं काय, तर जेव्हा तुम्ही मालिश करता किंवा काय करता त्यावेळेला छातीचे जे स्नायू आहेत मागचे ते लूज होतात आणि ॲक्च्युली छाती जी आहे ती सॅग होते, म्हणजे खाली घसरते. कारण ते स्नायू जे छातीचे ओढून धरतात छाती चांगली, ते लूज पडतात. त्यामुळे हे अशा गोष्टी करण्यात काही पॉईंट नसतो. एक पहिलं लक्षात घ्या की छातीच्या आकारावरती तुमचं लैंगिक सुख अवलंबून नसतं. लैंगिक सुख अवलंबून जे असतं ते आपण आपल्या शरीराचा वापर कसा करतो याच्यावर आहे. सो त्यामुळे त्याचा वापर करण्यास शिका. छातीचा आकार किती मोठा आहे किंवा छोटा आहे याच्यावरती तुमचं लैंगिक सुख अवलंबून नसतं. प्रत्येकाला स्वतःची आजकाल एक बॉडी इमेज क्रिएट केलेली आहे या इंडस्ट्रीने की अशीच फिगर पाहिजे, एवढाच साईज पाहिजे, तेवढाच साईज पाहिजे. पण मला एक विचारायचं ह्या व्यक्तींना की तुम्हाला सगळ्यांसारखं दिसायचंय का तुमची एक युनिक आयडेंटिटी पाहिजे. आणि ती युनिक आयडेंटिटीच महत्त्वाची आहे ना. मी जर का 100 लोकांसारखा दिसत असेल तर त्या 100 लोकांत मी उठून कसा दिसेन. मग माझी स्वतःची काहीतरी आयडेंटिटी मला तयार जर करता आली तर त्याच्यासारखं चांगलं नाही का.
मग त्याच्यासाठी तुमच्या शरीराची आयडेंटिटी जर तयार करायची असेल तर तुम्हाला जे देवाने दिलेलं आहे, जे तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे, ह्याला सेलिब्रेट करा. बरं. केवळ मीडियाने सांगितलं की ही आयडियल गोष्ट आहे म्हणून त्या साच्यात मला बसायचं आहे का, तर नाही बसलं पाहिजे. त्यामुळे स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड बाळगण्यापेक्षा स्वतःच्या शरीराला सेलिब्रेट करा. ग्रेट. कितीतरी मुली माझ्याकडे येतात आणि म्हणतात आम्हाला एवढं वजन व्हायला पाहिजे. का? कारण ह्या नटीचं एवढं आहे. सो त्या नटीचं असेल ना, पण तुला ते वजन त्या नटीसाठी कमी करायचं आहे का स्वतःचं तब्येत राखण्यासाठी करायचं आहे, हा विचार कर. बरोबर. वजायना टाईटनिंग होऊ शकते एकदा ओव्हर द टाईम. जे महिला आहेत आता बऱ्याच असतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी सुद्धा ऑइल्स आणि हे ते सगळं वापरले जाते. तर तो गैरसमज एक आपल्याला दूर करायचा. वजाना टायटनिंग का करतात हे लक्षात घ्या. 2-3 कारणासाठी करतात. एक म्हणजे जर का लग्ना अगोदर माझे शारीरिक संबंध आलेले असतील तर थोडासा योनिमार्ग मोठा होतो. तर अशा वेळेला लग्नाच्या अगोदर काही मुली माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला वजायना थोडा टाईट करून पाहिजे. त्याच्यासाठी काही ऑपरेशन करून आपल्याला करता येतो. त्याचबरोबर समजा डिलिव्हरी झाली आहे, नॉर्मल डिलिव्हरी झाली, अशा वेळेलाही वजानाचा आकार थोडासा मोठा होतो. त्यावेळेला काही महिला येतात आणि त्यांचं आपण ऑपरेशन करून वजानाचा आकार थोडासा कमी करू शकतो. आपण का करतोय हे पहिलं लक्षात घ्या. जर का तो वजाना इतका लूज पडलाय की जेणेकरून आपल्याला शारीरिक समाधान मिळत नाहीये, आपल्याला त्या संबंध आल्यावरती ते घर्षण न झाल्यामुळे जर का बरं वाटत नाहीये, तर त्याच्या वेळेला हे असं ऑपरेशन करणं हे माझ्या मते क्वाईट योग्य आहे. परंतु केवळ माझ्या अगोदर संबंध आलेत आणि माझ्या बॉयफ्रेंडला कळू नये म्हणून मी जेव्हा टाईटनिंग करतो त्यावेळेला होतं काय, तर मला आनंद मिळण्याच्या ऐवजी त्या ह्याच्यानी मला त्रासच जास्त होतो. स्टिग्मा बसून जाणार. एक्झॅक्टली. सो त्यामुळे आपण का करतोय हे जाणीव करून घ्या. पण कुठलंही मलम लावून, मालिश करून, चोळून किंवा काही वेगळे विचित्र गोष्टी करून हे वजाना टाईट होत नाही. हां, काही व्यायाम असतात जे आपण करू शकतो, त्यांनी धोका काही होत नाही, पण त्याच्याने इतकं वजाना लूज होतो का, की जो लूज असतो टाईट होतो का, तर फार होत नाही. बरं. ओरल सेक्स योग्य आहे की अयोग्य? कारण समाजामध्ये असे एक मिथ्स आहेत की ओरल सेक्स केल्यामुळे ओरल कॅन्सर वगैरे होऊ शकतात. मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचा सेक्स मला अयोग्य वाटत नाही. बरं. तो अयोग्य कधी होतो? जेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या संमतीशिवाय करता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ओरल सेक्स घेतला, एनल सेक्स घ्या, हे जर का तुमचा पार्टनर तयार असेल तर जरूर करा. पण तो करताना काही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या पार्टनरला जर का काही इन्फेक्शन असेल, मग योनिमार्गाचं इन्फेक्शन असेल, लिंगाचं इन्फेक्शन असेल, काही इतर आजार असतील जसं सिफिलिस आहे किंवा HIV आहे, बरोबर, तसं जर असेल तर मग आपल्याला त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. जर का पार्टनरला काही आपल्या गुप्तांगांवरती जखम झालेली असेल, काही इन्फेक्शन असेल, तर मी जर का ओरल सेक्स किंवा एनल सेक्स केला तर नक्कीच मला त्रास होणार आहे. सो ह्या कुठल्याही वेगळ्या गोष्टी करताना व्यवस्थित ज्ञान घेऊन त्या जर गोष्टी आपण केल्या तर आपण आपल्या शरीरावर आणि मनावरती इतर आघात करण्यापासून वाचतो. तुम्ही जसं म्हणलात की ओरल सेक्स केल्यावर कॅन्सर होतो, कॅन्सर होऊ शकतो का? होऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काय की मला वेगवेगळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये HPV इन्फेक्शन होऊ शकतं, काही व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतात, फंगल इन्फेक्शन होऊ शकतात. आणि त्याचं जर का मी काळजी घेतली नाही तर मग तो सेक्स कधीच चांगला नसणार ना. बरोबर. सो त्यामुळे आपल्याला कुठलंही संबंध ठेवताना त्याच्यापासून आपल्याला काय अपाय होणार आहेत हा विचार पहिला करायचा आहे. परवाच माझ्याकडे एक HIV पॉझिटिव्ह स्त्री आली होती आणि तिचा नवरा, दोघं होते. त्याच्यामध्ये तिने इच्छा व्यक्त केली की मला संबंध ठेवायचे आहेत. त्या नवऱ्याने इच्छा व्यक्त केली मला संबंध ठेवायचे आहेत. दोघे पॉझिटिव्ह होते? नाही, नवरा निगेटिव्ह होता, ती पॉझिटिव्ह होती. तर संबंध ठेवायचे आहेत.
मग त्या दोघांनाही ठेवायचे आहेत, बरोबर आहे. मग आता जेव्हा संबंध त्या दोघांना ठेवायचे आहेत तेव्हा दोघांनी काही काळजी घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या नवऱ्यानी आपल्या लिंगावरती कंडोम सतत घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट कंडोम जर का त्यांनी संबंध ठेवले तर ते इन्फेक्शन त्याला पण होऊ शकेल, बरोबर. तिला काही इतर जर इन्फेक्शन असतील, जसं फंगल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तसं असेल तर संबंध टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही इतर जर का, कारण तिला HIV आहे पण ती कंट्रोलमध्ये आहे, तिला जर का इतर काही इन्फेक्शन झाले तर तिने पहिल्यांदा आपल्या पार्टनरला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण लपवून ठेवतो ना, गुप्तांगाचे इन्फेक्शन कोणीच सांगत नाही. आणि मग त्या गोष्टी आपण जोवर पार्टनरशी बोलत नाही आणि ते जर आपण केलं तर मग अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवताना, म्हणजे अगदी नॉर्मल पेनिस आणि वजानाचा संबंध ठेवताना देखील आपल्याला आपल्या दोघांच्या शरीराची स्वच्छता राखणं, काळजी घेणं आणि एकमेकांना इजा न होऊन देणं हे खूप महत्त्वाचं. खूप छान. मगाशी आपण पॉनबद्दल बोलत होतो. जसं मी सांगितलं की पॉन इंडस्ट्री सर्वात ग्रोईंग इंडस्ट्री मानली जाते आजच्या याच्यामध्ये. त्याच्यात सर्वात जास्त ग्रोईंग आहे भाभी पॉन. म्हणजे असं झालेलं आहे की तरुण मुलांना एजेड बायका जास्त भावत आहेत आणि एजेड बायकांना सुद्धा तरुण मुलं जास्त हे होत आहेत, म्हणजे वाईसा वर्सा अशा पद्धतीनं आहे. हे का होत आहे? परत त्याचे बरीचशी कारणं, त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा मला लैंगिकतेविषयी ज्ञान नाही आहे त्यावेळेला मला काय वाटतं की मला कोणतरी शिकवायला पाहिजे. मग शिकवणार कोण? तर मग माझ्यापेक्षा जास्त वयाची जी व्यक्ती आहे ती मला सांगू शकेल, मला एक्सपिरियन्स देऊ शकेल. मग त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो की जी व्यक्ती मला ज्ञान देऊ शकेल, जी जास्त अनुभवी आहे, ज्याच्याकडून मला ज्ञान मिळेल. आणि त्याचबरोबर ती व्यक्ती मला जज करणार नाही, कारण तिला माहिती आहे मला काही अनुभव नाही आहे. त्यावेळेला मी त्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो. त्याचबरोबर मॅच्युअर जी व्यक्ती आहे ती अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे का आकृष्ट होते? कारण ते अप्राप्य आहे. त्या व्यक्तीला तरुण व्हायचं आहे, त्या व्यक्तीला अशा व्यक्तीबरोबर संबंध ठेवायचे आहेत आणि आपले जुने दिवस आठवायचे आहेत. आणि म्हणून ती एक्सपिरियन्स व्यक्ती पण नवख्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवायला आकृष्ट होते. या याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. आपण अनेक किस्से बघितले जिथे शाळेतले शिक्षक किंवा शिक्षिका मुलांवरती अत्याचार करतात. ती मुलं पण आकृष्ट होतात, पण त्याच्यात मुलांचा दोष नाही आहे, ते लैंगिक शोषण आहे ह्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तींकडून. सो त्यामुळे हे जेव्हा आपण आकृष्ट होतोय त्यावेळेला आपण काय आकृष्ट होतोय हे जाणून घ्या, त्याचे परिणाम जाणून घ्या. आणि आपण केवळ ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपल्याला मीडियाने सांगितलं की हे चांगलं असतं म्हणून आपण जर का करत असलो तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणूनच परत लैंगिक शिक्षण महत्त्वाचं का? तर ह्याच्यासाठी ती जिज्ञासा तिथे शमते. मला माहिती आहे संबंध कसे ठेवायचे, मला माहिती आहे काय असतात संबंध, मग त्याच्यासाठी मला अनुभवी व्यक्तींकडे जायची गरज नाही. अनेक वेळेला लग्नाच्या अगोदर सल्ले देतात मित्र, अरे संबंध लग्न होणार आहे आता, तुला संबंध ठेवायला लागतील, तू अगोदर ठेवले नाहीस तर एक ही स्त्री आहे तिला पैसे दे आणि तिच्याबरोबर संबंध ठेव आणि मग बायकोबरोबर ठेव. हे किती चुकीची गोष्ट आहे, हे किती चुकीची गोष्ट आहे की आपण पैसे देऊन एखाद्या व्यक्तीचं शरीर विकत घेतोय, हे तर पहिली चूक आहे. आणि मग त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवल्यावर आपल्याला जर इन्फेक्शन झालं, काही आजार झाले, ही दुसरी चूक आहे. आणि तिसरी चूक, ती पैसे दिलेली व्यक्ती तुम्हाला शिकवायला बसली आहे का? ती तुम्हाला शिकवणार नाही आहे, ती तुमची पैसे घ्यायला बसली आहे. सो तुम्हाला काहीच अनुभव येणार नाही आहे. मग त्यापेक्षा जर का आपण आपल्या पार्टनरशी प्रामाणिक झालो आणि आपल्या पार्टनरला सांगितलं आणि दोघांनी आपलं लैंगिक सहजीवन एकत्र एक्सप्लोअर करायला सुरुवात केली तर त्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही ना. मलाही काही माहीत नाही, तुलाही काही माहीत नाही, आपण दोघं मिळून एक्सपिरियन्स करू. हा नवीन एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स एन्जॉय करू, ही जर्नी एक्सपिरियन्स करू. ही जर्नी महत्त्वाची. आपण जेव्हा प्रवासाला निघतो ना त्यावेळेला तो प्रवासात जे आपण बघतो, मग ते मध्ये घाटामध्ये उभं राहून ती खाल्लेली एक सुंदर गरम भजी किंवा त्या आकाशात आलेलं इंद्रधनुष्य, हे जास्त लक्षात राहतं त्या अख्ख्या ट्रिपपेक्षा.
बरोबर. त्यामुळे ही जर्नी एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण कसं एकमेकांबरोबर आलो, कशा चुका केल्या, कसं बरोबर झालं, कसं आनंद मिळाला, मला काय वाटलं, तुला काय वाटलं. सी दिस इज शेअरिंग, दिस इज केअरिंग, दिस इज लाईफ. हे सेक्शुअल लाईफ आहे आणि ही त्या जर्नी एकत्र पद्धतीने पुढे एन्जॉय गेलं करा. पाहिजे. एक्झॅक्टली. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की सेक्शुअली तुम्ही एकत्र येण्या अगोदर इमोशनली एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही दोघांचा एक कॉमन सेन्स बिल्ड करणं आणि इमोशनली त्या रस्त्यावर जाणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप सुंदर सर. अजूनसुद्धा काही प्रश्न माझ्याही मनात आहेत आणि मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांकडून सुद्धा येऊ देऊ की त्यांच्या मनात काय अजून याच्याविषयी टॅबूज आहेत किंवा काही मिथ्स आहेत, काही गैरसमज आहेत, त्यांना कुठल्या विषयी या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किंवा या विषयामध्ये जाणून घ्यायचे ते बघूयात. आज आपला डेब्यू होता, परंतु आज जी आपली चर्चा झाली त्याच्यावरून आपण खूप वेळा इथे भेटणार आहोत हे तर माझ्या मनाने खात्री केलेली आहे या गोष्टीची. खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. प्रत्येक प्रश्न इतक्या छान पद्धतीने उलगडून तुम्ही त्याचं उत्तर दिलं आणि आता बघूयात प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला. सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. कमेंटच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक आपण व्यासपीठ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेही वाटलं या पॉडकास्टमध्ये, जे काही आवडलं, जे काही नाही आवडलं, माझ्याकडून काही विचारायचं राहिलं, सरांकडून काही सांगायचं राहिलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू शकता. कारण आपण हे आपल्या राजमंचाचं ब्रिद्धच आहे की संवादातून उत्थान. आपण संवाद करूयात आणि त्याच्यातून पुढे जाऊयात. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती बघायला आवडतील, कुठले विषय या मंचावरती बघायला आवडतील ते तुम्ही नक्कीच सांगू शकता. तोपर्यंत हा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. सर कसं वाटलं इथे येऊन पहिल्यांदा राजमंचावरती आलात तर? सगळ्यात प्रथम म्हणजे ना, हा विषय एवढा व्हास्ट आहे गहन आहे. की तो एका पॉडकास्टमध्ये कव्हर करणं शक्य नाही. अगदीच. आपण बरेचसे मुद्दे घेतले, हम्म. पण माझ्या मते ह्या पॉडकास्टचा मेन उद्देश हा तुमचे जे प्रेक्षक आहेत हम्म. त्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे बरोबर. आणि त्यांच्यामध्ये चर्चा होणे हम्म. हाच सगळ्यात मोठा हेतू आहे असं मला नक्कीच. वाटतं. नक्कीच. आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण होतील ते कमेंटच्या माध्यमातून जर आमच्यापर्यंत आले तर मलासुद्धा तुमच्या मनातले प्रश्न पुढच्या वेळेस सरांना विचारता येतील आणि सर्वांचं समाधान करता येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच.